अजित पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नगरसेवक किशोर मासाळची राष्ट्रवादीमधनं हकालपट्टी करण्यात आली आहे। अजित पवार यांच्यावर त्यांना आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं होतं। आपल्या वक्तव्यावरून त्यांना आधी माफी मागितली आणि नंतर मात्र ही ऑडिओ क्लिप माझी नाहीच असा युटर्न घेतलाय। किशोर मासाळवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। बारामतीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। ज्या किशोर मासाळ यांना अजित पवारांनी बारामतीत बिनविरोध निवडून आणलं होतं, त्यांनीच अजितदादांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं संताप व्यक्त होतोय। पत्र द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना। अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? वर जावं लागेल त्यासाठी मला। गेले तरी मला फरक पडायचा आहे? बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय। आम्ही ताईंना आम्ही एकच इथं आहे ना। मेली पाहिजे रुपाली ताई। ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किशोर मासाळ यांनी माफी मागितली। अजित पवारांच्या अपघात स्थळावर जात आपण आत्मक्लेश करणार असंही त्यांनी सांगितलं। त्या ऑडिओ क्लिप मध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं। सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो। सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे। तुम्हीच बोललोय का याची चौकशी करा। माझ्या विरोधात कुणी षडयंत्र केलंय का याची चौकशी करा। आणि ती ऑडिओ क्लिप माझी नाही, त्या समोर व्यक्ती कोण बोलते तो संवाद मला माहिती नाही। आणि जर तो माझा असेलच ना तर माझा मोबाईल कोणीतरी मला ट्रॅप करून हॅक केलेला आहे। पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली, त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे। किशोर मासाळ यांची ही ऑडिओ क्लिप अतिशय गलिच्छ असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। अतिशय दुर्दैव आणि गलिच्छ आहे। तर आत्मक्लेश करा वगैरे असं त्यांचं स्टेटमेंट आलंय, अतिशय खालच्या पातळीचं आणि दुर्दैवी आहे आणि अत्यंत वेदना आणि दुःख देणारी ती ऑडिओ टेप। महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आमची अशीच विनंती असणार आहे की कोणीही काही चिथवण्याचा प्रयत्न केला, त्या चिथवण्याच्या माध्यमातून आपल्या तोंडून दादांविषयी असे अपशब्द निघणं हे योग्य